नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला छान असा हिरवागार डोसा बनवून दाखवणार आहे। तर कशापासून बनवायचा हा डोसा, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण मटार घेतले आहे, साधारण 1 वाटी एवढे छोट्या वाटीने मटार घेतले आहेत। हे ताजे मटार घेतले आहेत मी, शेंगामधून काढून धुवून घ्यायचे। हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण लागेल आपल्याला, आणि हे आहे जे आपण डोशाला बॅटर बनवतो ते बॅटर आहे। तर या बॅटरच्या ऐवजी तुम्ही रवा देखील घेऊ शकता। फक्त रव्यामध्ये काय करायचं, दही मिक्स करावं लागेल। तर इथे आपण हे तयार डोशाचं बॅटर घेतलं आहे। याच्यामध्ये आहेत 3 वाटी तांदूळ, 1 वाटी पांढरी उडीद डाळ, 1 चम्मच मेथी दाणे आणि थोडेसे पोहे टाकलेले आहेत मी। 2-3 चम्मच पोहे टाकून याचं छानसं असं हे बॅटर आंबवून घेतलं आहे। यामध्ये आपल्याला अजिबात सोडा इनो टाकायची गरज पडत नाही। मस्त असं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण या बॅटरमध्ये टाकण्यासाठी हा मसाला तयार करून घेऊ। तर सर्वात आधी या मिक्सरच्या जारमध्ये हे ताजे मटार टाकते। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी इथे 2-3 हिरव्या मिरच्या अशा तोडून टाकते, म्हणजे छान हे मिक्स होईल। मस्त लागतात, खमंग होतात हे डोसे, आणि थोडे वेगळे आहेत। चटणीची वगैरे यासोबत काही गरज पडत नाही। 5-6 लसूण पाकळ्या टाकते यामध्ये, आणि बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा टाकते। आता हे आपण जाडसर असं वाटून घेणार आहोत। आता हे आपण थोडंसं पाणी देखील टाकायचं आहे वाटता वेळेस, म्हणजे याची पेस्ट तयार होईल। अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं, खूप बारीक पेस्ट नाही करायची। इथे तुम्ही पाहू शकता अशी ही जाडसरच भरड करून घेतली आहे मी। आता ही भरड टाकू आपण या डोशाच्या बॅटरमध्ये, आणि छान मिक्स करून घ्यायचं हे। आपण यामध्ये मीठ वगैरे टाकलेलं नाहीये, ते नंतर टाकायचं आहे। आता हे करते मिक्स, छान मिक्स करून घ्यायचं। थोडंसं आपल्याला हे घट्ट वाटत आहे, तर आपण काय करणार आहोत, या मिक्सरमध्ये जे मटार आपण वाटून घेतले आहे, तर हे भांडं थोडंसं असं धुवून घ्यायचं, म्हणजे हे मिश्रण सुद्धा वाया जाणार नाही। आणि थोडं थोडं यामध्ये हे पाणी टाकायचं आहे। जसं आपल्याला डोशाचं मिश्रण किंवा बॅटर तयार पाहिजे त्या पद्धतीचं हे तयार करून घ्यायचं। आता यात टाकते चवीनुसार मीठ। मीठ सर्वात शेवटी टाका। इकडे या पॅनला आपण तेल लावून घेऊ। सर्व बाजूने थोडंसं तेल लावायचं आहे। सुरुवातीलाच लावायचं, नंतर लावायची गरज पडत नाही। आता पॅन सुद्धा हा गरम होत आहे, आणि इकडे आपलं हे मिश्रण पण तयार झालेलं आहे। हे मी आधीच 8 तास आंबवून घेतलेलं मिश्रण आहे, म्हणजे डोशाचं बॅटर आहे, आणि त्यामध्ये आपण मटार टाकून छान असं हे तयार केलेलं आहे। आता आपण याचे लगेचच डोसे टाकायला सुरुवात करतोय। साधारण 1 पळी एवढं हे मिश्रण घ्यायचं, आणि सेम जसं आपण डोसा बनवतो त्या पद्धतीचा डोसा बनवायचा आहे। थोडंसं तेल टाकायचं आहे वरून, म्हणजे असा खमंग भाजला जाईल। साईडला सुद्धा थोडंसं तेल लावायचं आहे। थोडासा हा
शेकल्या गेला की मग याला आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेणार आहोत. दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचा म्हणजे खमंग लागतो खायला. आता बघा थोडासा हा याच्या कडा सोडून घ्यायच्यात अशा पद्धतीने आणि लगेचच पलटी करून घ्यायचा. आता ह्या बाजूने सुद्धा आपण असाच खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत. थोडंसं तेल लावू शकता वरून. छान दोन्ही बाजूने खरपूस असा खमंग भाजून तयार आहे बघा. आपण हा डोसा काढून घेऊ. अशाच पद्धतीने आपण सर्व डोसे बनवून घेत आहोत. तसं यासोबत चटणीची वगैरे आवश्यकता नाही, पण तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागेल. आणि नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनलाही तुम्ही हा डोसा देऊ शकता. इतका चवदार, पौष्टिक आणि खमंग लागतो खायला. अशाच पद्धतीने आपण दोन्ही साइडने हा तेल लावून भाजून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हे संपूर्ण डोसे बनवून घेतले आहेत. गॅस करायचा बंद. आणि मस्त असे हे हेल्दी पौष्टिक डोसे तयार झाले आहेत. तर कसे झाले हे मटारचे डोसे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. ज्यांनी चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशा छानशा पौष्टिक झटपट रेसिपीसह.